पुढे एक मोठी बातमी। भाजपानं दोन कुटुंबांमध्ये भांडणं लावली, घर तोडलं। महाराष्ट्रातली संस्कृती खराब करण्याचा हा प्रयत्न आहे, अशा तिखट शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला सुनावलंय। सोलापुरात पत्रकारांसोबत ते बोलत होते। अजित पवार यांना अमित शहा आणि मोदींना खुश ठेवायचे, त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर ते टीका करतात, पण त्यामुळे मोदी शहा खुश होणार नाही असा टोला देखील पटोलेंनी लगावलाय। बघा, भाजपने या दोन परिवारामध्ये भांडण लावलेलं आहे, घर तोडलेलं आहे। आम्हाला असं वाटतं की पवार परिवाराने एकत्रित राहावं असा आमचा विचार आहे। त्यांना काय वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे, पण भाजपने अशी घरं फोडून जे महाराष्ट्रातल्या संस्कृतीला खराब करण्याचा प्रयत्न करताय ते बरोबर नाही आणि ते अनेक कुटुंबांनी समजलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। पुढे या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज। संभाजी भिडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। कौलापूर विमानतळावरती देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे यांच्यामध्ये भेट झालेली आहे। संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बातचीत सुद्धा केलेली आहे। आपण या क्षणाची मोठी अपडेट पाहतोय, तर संभाजी भिडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता भेट घेतलेली आहे। कौलापूर विमानतळावरती देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे यांच्यामध्ये भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे। संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याच ठिकाणी बातचीत सुद्धा केलेली आहे। आपण या भेटीची दृश्य बघू शकतोय। ही साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। संभाजी भिडे यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। अधिकची अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। विजय, आपण बघतोय संभाजी भिडे आणि फडणवीसांमध्ये या ठिकाणी चर्चा झाली असल्याचं आपण पाहतोय। ही भेट नेमकी कशा संदर्भात होती, काही माहिती मिळू शकली आहे का? नाही, अद्याप ही भेट कशाबद्दल होती अद्याप कळू शकत नाही। मात्र महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या सभेसाठी आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सांगलीमध्ये आलेले आहेत आणि यावेळी ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरलं कौलापूर या ठिकाणी संभाजी भिडे यांनी जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या कानामध्ये काहीतरी चर्चा केली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा या ठिकाणी रंगली आहे। बरं विजय, आपण या ठिकाणी बघतोय की संभाजी भिडे देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काहीतरी बोलताय। यावेळेस भिडेंनी त्यांना काय कान मंत्र दिलाय का, या संदर्भात काही कळतंय का? असू शकतो, कारण का एकंदरीतच सांगलीचं राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि त्यातच संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानामध्ये काहीतरी चर्चा केली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात काहीतरी चर्चा संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितली असावी असं बोललं जातं। निश्चित, धन्यवाद विजय दिलेल्या सर्व माहितीसाठी। तर आपण ही दृश्य बघतोय, संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आणि यावेळेस संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा तर केलीच, मात्र यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात देखील काहीतरी म्हटलं असल्याचं आपण बघतोय।